परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो, सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो. फुले कचरा होत नाही तर निर्माल्य होतात, धूप राख नाही तर भस्म होते, निरंजन नंदादीप होतो, दूध दूध दही पंचामृती तीर्थ होते, प्रवासी यात्रेकरू होतो, जीव शिव होतो. म्हणून देवाची याद्वारे बसावे क्षणभरी. ओम श्री साईराम. मी प्रियंका. श्री साईनाथ महाराजांच्या कृपेने आज आपण श्री साई सच्चरित मराठी या पवित्र ग्रंथातील 14वा अध्यायाचे वाचन करणार आहोत. नित्य उपासनेमध्ये असणारा 15वा अध्यायाचे वाचन आपण अगोदरच पूर्ण केलेले आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. माझ्या या साई सेवेमध्ये काही चुका किंवा काही सुधारणा करायच्या असल्यास आपण मला त्या कमेंट मध्ये नक्की सुचवावेत, ही माझी आपणाप्रती नम्र विनंती. तसेच आपल्या ह्या एकत्रित वाटचालीसाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मनपूर्वक साई स्मरण करीत या पवित्र वाचनाची सुरुवात करूयात. ओम श्री साईराम. ओम श्री साईराम. अध्याय 14वा. रतनजी साई समागम. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना माझा नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. हे संत श्रेष्ठा श्री साईनाथा, तुझा जय जयकार असो. हे दयाळा, गुण गंभीरा, अत्यंत श्रेष्ठ म्हणजे ईश्वर असलेल्या, ज्याचा अंतच लागत नाही अशा अगदी दोष रहित असलेल्या श्री साईनाथा, तुझा जय जयकार असो. आपल्या भक्तांसाठी मनात दया असल्याने दृष्टीच्या पलीकडील त्यांच्या गोष्टीवर लक्ष ठेवून त्यांना अनेक कारणांनी भेट देऊन त्यांना संकटातून सोडवतोस. दिनांचा उद्धार करण्यासाठी, भक्तांच्या आवरण्यास कठीण वाईट वासनारूपी दुष्ट राक्षसांचा वध करण्यासाठी साईबाबांचा देखील हा एक ईश्वरी अवतार होता. जे जे चांगल्या मनोवृत्तीने त्यांच्या दर्शनाला आले ते स्वानंद रस प्याले. त्यांचे हृदय आनंदाने भरून आले आणि ते प्रेमाने डोलू लागले. आशा या सर्व गुण संपन्न साई समर्थांच्या चरणावर हीन दीन व अतिनम्र अशा माझ्या पामराचा साष्टांग नमस्कार असो. आता पूर्वीच्या कथेच्या अनुसंधानाप्रमाणे काळ्या कुत्र्याने दहीभात खाल्ल्याने हिवताप गेल्याच्या कथेचे वर्णन झाले. लवकर बरी न होणारी पटकी नुसत्या तर्जनीचा धाक दाखविल्याने व तरण प्यायला दिल्याने आणि जुलाब भाजलेले भुईमूग खायला दिल्याने बरी झाली. तसंच एकाचा पोटशूळ, एकाचा मुळासकट कर्णरोग व एकाचा महाप्रबळ क्षयरोग नुसत्या दर्शनानेच नष्ट झाला. श्री साई कृपेने भीमाजी पाटलाचे दुःख नाहीसे होऊन ते सुख संपन्न झाले आणि साईबाबांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक पूर्णपणे अखंड शरण आले. तसाच हा देखील नवीन तऱ्हेचा अपूर्व चमत्कार श्रोत्यांचे ऐकण्याबद्दलची अत्यंत उत्सुकता पाहून मी सादर करतो. श्रोते जर लक्ष देऊन ऐकणारे नसले तर वक्त्याला स्फूर्ती कशी येईल, कथेला उत्कृष्टपणा कोठून येईल आणि मग ती रसपूर्ण तरी कशी होईल. वक्ता काय कथन करेल तो तर सर्वथा श्रोत्यांच्या अधीन असतो. श्रोतेच त्याचा आधार असतात आणि त्यांच्यामुळेच कथेची गोडी वाढते. आधीचे संत चरित्र बाहेरून व आतून गोड आणि संतांचे आहार व विहारही गोड आणि त्यांनी अगदी सहज उच्चारलेले शब्दही गोड असतात. हे नुसते चरित्र नाही तर स्वानंद रूपी जीवन आहे. ज्या साधनाचा वर्षाव अत्यंत दयाळू साई महाराज यांनी आपल्या भक्तांना आपली आठवण राहावी म्हणून प्रेमाने केला आहे. सत्पुरुषांच्या असल्या कथा प्रपंच व परमार्थ अशाबद्दल असतात. प्रवृत्तीच्या गोष्टी सांगता सांगता ते निवृत्तीच्या मार्गाला लावतात. हेतू हा की संसारात सुखाने नांदावे, परंतु नित्य सावध असावे आणि देहाचे सार्थक करावे. अनंत पुण्याईच्या बळाने जीवाला अनपेक्षितपणे मनुष्य शरीर लाभते. त्यात सुद्धा ज्याला परमार्थ साधतो त्याचे भाग्य तर एकदम वेगळेच असते, परंतु ते लाभूनही जो त्याचे सार्थक करीत नाही तो विनाकारण पृथ्वीला ओझे म्हणून जन्मला असेच म्हणायला हवे. त्याला पशुपेक्षा जगण्याचे आणखी काय मोठे सुख मिळाले, ज्याला आहार, निद्रा, भय व मैथून याहून दुसरे माहीत नाही.
तो पुरुष शेपूट व शिंगे नसलेला केवळ पशुच नव्हे का? या मनुष्य जन्माचे केवढे महत्व आहे. त्यामुळेच ईश्वराची भक्ती साध्य होते व चारही मुक्ती पायाशी लागतात. आत्मज्ञानाची प्राप्ती देखील यामुळेच होते. संसार हा आकाशातील ढगांच्या समूहातून चमकणाऱ्या विजेप्रमाणे फार काळ न टिकणारा असतो. काळरूपी सर्पाने ग्रासलेल्या लोकांना सुखाची घटिका देखील क्वचित लाभते. घटिका म्हणजे 24 मिनिटे देखील क्वचित लाभतात. आई, बाप, बहीण, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी व चुलता हे सर्व नदीच्या प्रवाहात जसे लाकडाचे ओंडके वाहता वाहता एकत्र येतात, तसेच हे या संसारात एखादा क्षण एकत्र आलेले दिसतात. पण जर का एखाद्या जोराच्या लाटेने फाटाफूट होऊन त्यांची एकमेकांची ताटातूट झाली तर तो पूर्वीचा घाट पुन्हा कधीही जुळत नसतो. या जगात ज्याने आपले हित साधले नाही त्याने आपल्या आईला व्यर्थ त्रास दिला. संतांच्या चरणी जर तो लागला नाही तर त्याचे जन्माचे नुकसान होईल. प्राणी जेव्हा जन्माला आला तेव्हाच मृत्यूच्या मार्गाला लागला. म्हणून आज, उद्या किंवा परवा असा ज्याने विश्वास धरला तो फसला समजावा. या मरणाचे सदा स्मरण ठेवावे. हे शरीर नुसते काळाचे खाद्य आहे. ऐकून संसाराचे हे असे अशाश्वत लक्षण आहे. म्हणून माणसाने सदा सावध असावे. व्यवहारात चौकसपणे पाऊल ठेवले म्हणजे परमार्थ विना कष्ट हाती लागतो. म्हणून प्रपंचात आळस नसावा आणि पुरुषार्थ प्राप्त करण्याबाबतीत कधीही बेफिकीर असू नये. साई कथा जे प्रेमाने ऐकतात त्यांना परम कल्याणाची प्राप्ती होईल. त्यांची साई चरणी भक्ती वाढेल आणि त्यांना सुखाचे भांडार लागेल. ज्यांना साईबाबांचे संपूर्ण प्रेम असेल त्यांना हा कथांचा संग्रह साईच्या चरणकमलांची पदोपदी आठवून देईल. ज्याच्या शब्दांनी वर्णन करता येत नाही त्याचे या कथेत शब्दांनी वर्णन आढळते. जे इंद्रियाच्या पलीकडे आहे त्याचे या कथेतून इंद्रियांनी सेवन केले जाते. म्हणून हे कथारूप अमृत कितीही प्याले तरी मनाचे पूर्ण समाधान होणे कठीण आहे. संतांचे कौशल्य अतर्क्य आहे. त्यांचा महिमा अवर्णनीय आहे. त्याचे शब्दांनी संपूर्णपणे वर्णन करण्याला कोण समर्थवर असेल. या कथा नेहमी कानावर पडल्या की साईबाबा डोळ्यासमोर सारखे दिसतील. रात्रंदिवस मनात व ध्यानात राहतील आणि आठवणीत व चिंतनातही राहतील. एवढेच काय, जागे असताना व स्वप्नात देखील दिसतील आणि बसले असताना, झोपले असताना, जेवत असतानाही दिसतील. गर्दीत जा किंवा रानावनात जा तेथेही सर्वदा बरोबर येतील आणि जातील. अशा प्रकारे आपल्याला त्यांचा एकसारखा छंद लागला की आपल्या मनाची परमेश्वराच्या ठिकाणी लय लागलेली स्थिती होईल. आणि असे दररोज होऊ लागले की चित्त चैतन्यात विश्वाला चैतन्य देणाऱ्या शक्तीत म्हणजे परमात्म्यात एकरूप होईल. आता पुढच्या कथेचा संबंध जो मागच्या अध्यायाच्या शेवटी सांगितला याची सुरुवात करूया. श्रोत्यांनी आदरयुक्त व्हावे. भावभक्तीची शिरापुरी किती खाल्ली तरी सदा अपुरीच वाटते. अगदी पोटभर खाल्ली तरी कधीही पूर्णपणे तृप्ती होत नाही. असो श्रोत्यांनो, आता ही दुसरी कथा आपण जर लक्ष देऊन ऐकली तर संतांच्या दर्शनाच्या सार्थकतेची मनाला खात्री पटेल. बाहेरून दिसायला साईबाबा काहीच करत नसत. आपली जागा सोडून कुठेही जात नसत. तरी सुद्धा बसल्या जागी ते सर्व काही जाणत असत आणि सर्व लोकांना तसा अनुभवही देत असत. त्रिकाळी सुद्धा अबाधित अस्तित्व रूपी तत्व म्हणजे ब्रह्म आपल्या शरीरात असते. ते संपूर्ण जगात असते. ही गोष्ट आपल्या शरीराचे भान विसरून सतत लक्षात ठेवा. या सत्तत्वाला जो शरण गेला असेल त्याची सर्वांशी एकरूपता असते हे जाणावे. कारण वेगवेगळेपणा धरला की जन्म मरणाची परंपरा मागे लागते. आपण व जगातील इतर सर्व प्राणी व वस्तू वेगवेगळे आहेत असेच ठसविणारी जी बुद्धी म्हणजे खरोखरचे अज्ञान होय. गुरुच्या भेटीने व शास्त्रांच्या अभ्यासाने चित्ताची शुद्धी होऊन ब्रह्ममय होण्याची स्थिती प्राप्त होते. अविद्येपासून मुक्त होणे म्हणजेच एकत्वाची प्राप्ती होणे होय. मनात थोडासा देखील भेदभाव असला तर मग एकमेव स्थिती ती कसली? ब्रह्मदेवापासून ते सर्व न हलणाऱ्या सर्व वस्तूपर्यंत
जे जे आपणाला स्वस्वरूप किंवा ब्रह्म यापासून वेगळे दाखवते व जे जे सत्यासत्य नित्यानित्य यातील भेद जाणण्याचे ज्ञान नसलेल्यांना ब्रह्म नसलेले भासते ते चोहोबाजूनी ब्रह्मच असते. सर्व प्रकारचे गाढ ज्ञान असणे हा ज्याचा स्वाभाविक गुण आहे. संसारातील कर्तव्यांना जेथे वाव नाही आणि जेथून नाव व रूप यांचा ठिकाणच पुसून टाकलेला आहे तेच हे अवयवांशिवायचे ब्रह्म होय. आपल्याला स्वस्वरूप किंवा ब्रह्म यापासून वेगळे समजण्याच्या स्वभावामुळे अज्ञान व मोह यांच्या घोर चुकांमुळे जे चित्त नानात्वाच्या संभ्रमात घोटाळते त्याला एकत्वाचे ज्ञान झाले की ते स्वस्थ होते. मी वेगळा, इतर लोक वेगळे असे ज्यांना काही निराळे दिसत नाही त्यांना हे सर्व जग अखंड व एकच रसाने भरलेले आणि त्याशिवाय आणखी दुसरे काही शिल्लक राहिलेलेच नसते. ज्यांना नाव व रूप यासह कार्य करणे ही कटकटच वाटते, ज्यांनी नानत्व सर्वदा टाकून दिलेले असते त्यांचे ब्रह्म होणे ते हेच होय. या जगात आपणच फक्त आहोत. आपल्याशिवाय दुसरी रिकामी जागाच नाही. आपण 10ही दिशा पूर्णपणे व्यापून आहोत आणि आपल्याशिवाय दुसरे काही नाही. हीच भावना दृढपणे धरावी. बोलवणाऱ्या मायेला दूर सारावे. आपल्याशिवाय दुसरी परकी वस्तू नाही हे लक्षात ठेवून आपली दृष्टी आवरून ठेवावी. श्रोत्यांना तर सहज शंका येईल की हा भेदभाव कसा उत्पन्न होतो. ब्रह्म हे जाणण्याची वस्तू व जीव हा ते जाणण्याचा प्रयत्न करणारा, ही अशी भावना जाण्याला उपाय तो कोणता? थोडीशी जरी भेदबुद्धी असली तरी अनन्यत्वाचा नाश होतो. तात्काळ नानत्व पण उत्पन्न होते आणि हेच जन्म मरणाला कारण होते. अविद्यारूपी अंधारी दृष्टी दूर झाली की सर्व सृष्टी देखील दिसेनाशी होते आणि दृष्टीमध्ये फक्त स्वस्वरूप भरून राहते आणि नानत्व लगेच पळून जाते. शुद्ध पाण्यात शुद्ध पाणी मिसळले की ते सर्व एकच होते. पूर्वीचे व आत्ताचे सारखेच दिसते आणि वेगळेपणाची ओळखच उरत नाही. लाकडाच्या तुकड्यांना आकार वेगवेगळा असतो, परंतु जर त्यांना पेटवले तर ते अग्नी स्वरूपात एकच दिसतात. त्यांचा तुकडेपणा राहत नाही आणि आकारही राहत नाही. आपल्या अग्नी स्वरूपात ते विलीन होऊन जातात. त्याचप्रमाणे आत्मा एकच आहे. या ज्ञानाला आणखी दुसरे प्रमाण देऊन सिद्ध करण्याची जरुरी नाही. सर्व प्राण्यांमध्ये आत्मा पूर्णपणे भरलेला असतो, परंतु रूपविहीन असल्याने डोळ्यांना दिसत नाही. खोट्या कल्पनांमुळे प्राण्याचे चित्त सदा घोटाळ्यात पडते आणि त्यामुळे तो जन्ममरणांची दुःखे अनुभवीत सर्वदा शुद्ध मनस्थितीत असतो. नाम व रूप यांची उपाधी टाकून ज्याने ईश्वराच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान झाल्याची अवस्था साध्य केली अशा सिद्ध पुरुषाला माया बाधत नाही आणि तो सदा आत्मानंदात मग्न असतो. असल्या स्थितीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री साईंचे चरण आहेत आणि ज्यांना त्यांचे दर्शन लाभले ते लोक खरोखरच धन्य होते. चंद्र जसा पाण्यात दिसला तरी तो पाण्याच्या बाहेरच असतो, त्याप्रमाणे संत जरी भक्तांनी वेढलेले असले तरी वस्तुतः ते त्यांच्यापासून अगदी दूरच असतात. त्यांच्या भोवती भक्तजन जमलेले असले तरी त्यांची कोठेही आसक्ती नसते. त्यांची मनाची वृत्ती आत्मस्वरूपी घडलेली असते आणि दृष्टी कधी दुसरीकडे कोठे पाहतच नसते. असे हे महान साधू संत ज्यांच्या बोलण्याप्रमाणे साक्षात ईश्वरही वागत असतो त्यांना या जगात प्राप्त न होण्यासारखे काहीच नसते, तसेच न कळण्यासारखे देखील काहीच नसते. उपदेश देणारे व घेणारे गुरु व शिष्य या जगात असंख्य असतात, परंतु उपदेशाबरोबर अनुभवही देणारा गुरु क्वचितच सापडतो. आता सुरुवातीचे हे वर्णन पुरे. श्रोते मुख्य कथा ऐकण्याला उत्सुक झालेले आहेत, तर त्यांच्या ऐकण्याची इच्छा पुरी हो. मोगलाई मधील नांदेड शहरी एक प्रख्यात पारशी व्यापारी होते. ते अत्यंत धार्मिक व लोकप्रिय असून त्यांचे नाव रतनजी शापूरजी वाडिया होते. त्यांच्याकडे धनसंपत्तीचा अफाट पसारा होता. गाड्या, घोडे, शेती व राणी तर भरपूर होते. स्वतः रतनजींचे दार सदा मोकळे असायचे आणि त्यांच्या दारातून कोणीही निराश होऊन माघारी जात नसे.
बाहेरून दिसायला रात्रंदिवस दिवस असे आनंद सागरात ते डुंबत असले तरी आतून रतनजी शेटजींना आवरण्यास कठीण अशा चिंतारूपी मगरीने सदा घेरले होते. हा तर ईश्वराचा सिद्धांत असतो. कोणालाही निर्बळ सौख्य नसते. कोणास काही हुरूर पाठीशी राहतेच. कोणी म्हणेल की मीच मोठा, मीच खूप ऐश्वर्याने महान आणि म्हणून मी उलटा चालू लागेल आणि उगाच ताट होईल. म्हणूनच की काहीही व्यंग नसले तर दृष्ट लागेल म्हणून ब्रह्मदेव स्वतःच्या हाताने जाणून बुजून थोड्याशा व्यंगत्वाचे गालबोट त्याला लावतो असे स्पष्ट वाटते. भरपूर द्रव्य व सोने असले रतनजी शेठ आल्या गेल्यांना अन्न खाऊ घालीत, गरिबांचे दैन्य दूर करीत आणि सदा सर्वदा प्रसन्न चित्त असत. ऐकून जगाच्या दृष्टीने शेठजी अत्यंत सुखात होते. परंतु निपुत्रिकाचे संपत्तीचे सुख काही कामाचे नसते. एका मागून एक 12 मुलींचा पसारा असल्याने त्यांना सुखाचा वारा कोठून लावायला आणि मन स्वस्त कसे असणार. भक्तीशिवाय जर हरीचे कीर्तन असले, ताल किंवा स्वराशिवाय जर गाणे असले व जानव्याशिवाय जर ब्राह्मण असला तर त्याची काय शोभा असेल. सर्व कलांमध्ये पारंगत असलेले परंतु चांगल्या वाईटाचे ज्ञान नसलेले, सदाचार पाळणारा असेल परंतु प्राणी मात्रांवर दया दाखवित नसेल तर त्याची काय शोभा. कपाळावर गोपीचंदनाचा टिळा असेल, गळ्यात तुळशीच्या माळा भूषवलेल्या असतील परंतु जिभेने साधू संतांची टिंगल चालू असेल तर त्याची काय शोभा. पश्चातापाशिवायची जर तीर्थयात्रा असेल, गळ्यातील हाराशिवाय जर दागिने घातले असतील, मुलांशिवाय जर गृहस्थाचे घर असेल तर त्याची काय शोभा. नारायण एक तरी पुत्र संतान मला देईल काय, एक तरी सुपुत्र मला परमेश्वर देईल काय. हाच रात्रंदिवस शेठजींचा विचार चालायचा आणि मन निश्चित होत नव्हते. त्यामुळे शेठजी सदा दुःखी असायचे. त्यांना खाणे पिणे गोड लागत नव्हते. रात्रंदिवस मन उदास व चिंतेने भरलेले असायचे. शेवटी देवाला आळवायचे, देवा माझा एवढा कलंक धुवून टाकून मला निष्कलंक कर. माझ्या वंशाला एक तरी आधार दे आणि हे प्रभू माझी तू लाज राख. शेठजींची दासगणूंवर मोठी भक्ती होती. एकदा शेठजींनी मनातील ही आपली इच्छा त्यांना सांगितली. तेव्हा दासगणू महाराज त्यांना म्हणाले, तू शिर्डीला जा म्हणजे तुझ्या मनाचा हेतू पूर्ण होईल. साईबाबांचे दर्शन घे, त्यांच्या पायांना नमस्कार करून आपली संपूर्ण गुप्त इच्छा त्यांना सांग म्हणजे ते तुला आशीर्वाद देतील. जा, तुझे कल्याण होईल. बाबांचे कौशल्य कल्पनेच्या पलीकडे आहे. त्यांना तू अनन्यपणे शरण जा, तू सुखी होशील. रतनजी शेठजींना हा विचार पटला आणि त्यांनी शिर्डीला जाण्याचा निश्चय केला. काही दिवस लोटल्यावर ते शिर्डीला जाऊन पोचले. मशिदीत दर्शनाला गेले आणि साईबाबांच्या चरणांवर लोटांगण घातले. पुण्यकारक कृत्यांची साक्षात राशीच असलेल्या साई महाराजांना पाहून शेठजींचे हृदय प्रेमाने भरून आले. त्यांनी फुलांचा करंडा सोडला आणि त्यातून सुंदर फुलांचा हार काढून प्रेमपूर्वक बाबांच्या गळ्यात घातला आणि पायांशी फळफळांचा ढीग समर्पित केला. नंतर अत्यंत आदराने व नम्रपणाने ते बाबांच्या जवळ जाऊन बसले आणि प्रार्थना करू लागले. ती ऐका बाबा, महान संकटात पडले म्हणजे लोक आपल्या पायापाशी येतात आणि आपण त्यांचे लगेच रक्षण करतात. ही गोष्ट मी ऐकली म्हणून मोठी आशा पोटाशी धरून येथवर आपल्या भेटीस आलेलो आहे. आपल्या चरणद्वयी अत्यंत आदराने काही मागतो. महाराज मला परत पाठवू नका. त्यावर मग बाबा त्यांना काय म्हणाले बघा. येता येता आज येतोस, बरे मला द्यायची ती दक्षिणा दे म्हणजे मग तू कृतार्थ होशील. कोणीही दर्शनाला आला आणि पायांना नमस्कार करू लागला की बाबा तो हिंदू मुसलमान पारशी असला तरी त्याच्यापाशी दक्षिणा मागत आणि ती तरी काय थोडी थोडकी 1, 2 किंवा 5 रुपयांची रांगच लावी. 100, 1000, लक्ष किंवा कोटी देखील स्वतःला वाटेल तितकी दक्षिणा मागून घेत असत.
दिली तरी आणखी आणा म्हणत, आणि पैसे संपले म्हटले तर उसने घ्या म्हणत. जेव्हा कोठेही उसने मिळत नसत तेव्हाच मग मागणे थांबवे. आणखी ते भक्तांना काय म्हणत, तुम्ही मुळीच काळजी करू नका, मी तुम्हाला खूप पैसे देईन, माझ्याजवळ तुम्ही स्वस्तपणे बसा. या जगात कोणाचे कोणीतरी आहेच, आपलेच येथे कोणी नाही, पण आपला एकटा ईश्वर मात्र आहे. माझ्यावर जीवापलीकडे प्रेम करील आशांचीच मला कमी आहे. कोणी मला जर 1 पट दिले तर मी त्याला 100 पटीने देतो. मोठा लक्षाधीश असला तरी साईबाबा त्याला गरिबांच्या घरी दक्षिणा मागायला जाण्याची आज्ञा करीत. मोठा श्रीमंत असो किंवा भिकारी असो, गरीब असो, दुबळा किंवा निर्धन असो, साईबाबांना एक कमी महत्वाचा व दुसरा जास्त महत्वाचा असे ठाऊक नव्हते. तो श्रीमंत माणूस देखील बाबांची आज्ञा शिरोधार्य मानून अभिमान सोडून त्या गरीबाच्या घरी जाऊन बाबांसाठी प्रार्थनापूर्वक दक्षिणेची मागणी करीत असे. या गोष्टीचा सारांश एवढाच की दक्षिणेचे निमित्त करून बाबा आपल्या भक्तांना अहंकार टाकून नम्रता धरायला शिकवित असत. साधूला धन कशाला पाहिजे अशी शंका कोणास येईल, परंतु त्याचा नीट विचार केला तर ती मनाची शंका सहज दूर होईल. साईबाबांच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या होत्या, तर त्यांना दक्षिणा कशाला हवी. भक्तांकडून जे पैसे मागतात ते मग निष्काम कसे म्हणायचे. ज्यांच्या दृष्टीने गारा व हिरा अथवा ताम्र नाणे व स्वर्ण मोहरा ही दोन्ही एकाच किमतीत मोजली जातात, ते मग आपले हात मागण्यासाठी का बरं पसरतात. पोट भरण्यासाठी भिक्षा मागतात आणि वैराग्याची दीक्षा घेतलेली आहे, मग अशा निरपेक्ष विरक्ताला दक्षिणेची अपेक्षा का बरे असावी. ज्यांच्या दारी अष्टसिद्धी हात जोडून सध्या उभा राहतात, ज्यांच्या आज्ञा पाळायला कुबेराचे 9 प्रकारचे खजिने तत्पर असतात, त्यांनी द्रव्यासाठी लाचारी का बरे पत्करावी. संसार सुखाला लाथ मारून स्वर्ग सुखाकडे डुंकूनही न पाहणारे, असे जे आपले हित कशात आहे ते जाणणारे विरक्त लोक, त्यांना मग धन कशाला पाहिजे. जे संत साधू व सज्जन असून ज्यांचे लक्ष आपली कीर्ती सदा चांगली राहावी याकडे असते आणि ज्यांचे जीवन भक्तांच्या कल्याणाकरिताच असते, त्यांनी धन कशाला बरं गोळा करावे. साधूंनी दक्षिणा कशाला मागावी. त्यांचे मन सदा निरीच्छ असावे. साईबाबा फकीर झाले आहेत तरी त्यांना लोभ सुटत नाही, सदा पैशाच्या मागे लागतात. पहिल्या दर्शनाला दक्षिणा घेतात, दुसऱ्या दर्शनालाही दक्षिणा मागतात आणि निरोप घेताना देखील आणा दक्षिणा म्हणतात. मिनिटाला हे काय. पूजा विधीत नैवेद्य दाखवल्यानंतर आधी भोजनानंतरचे आचमन घेण्यासाठी पिण्याचे पाणी देतात, पुढे हात व तोंड धुण्यासाठी पाणी देतात, हाताला सुगंध लावले जाते आणि मग पानाचा विडा दिला जातो आणि सर्वात शेवटी दक्षिणा दिली जाते. परंतु बाबांचा क्रम तर विलक्षणच. चंदनाचे गंध लावताच किंवा अक्षता वगैरेंनी भूषवताच ते दक्षिणा देण्याच्या विधीची अपेक्षा करीत असत आणि सुरुवातीच्या प्रार्थनेचा आरंभ करताच ते दक्षिणा मागत असत. त्यामुळे ओम तत्सत ब्रह्मार्पण असतो हा दक्षिणा देण्याचा मंत्र त्याच क्षणी म्हणावा लागेल. परंतु या शंकेचे निरसन करायला फार प्रयत्न करावा लागणार नाही. क्षणभर लक्ष द्याल तर समाधान पावाल. धनाचा जो संग्रह करायचा त्याचा उद्देश आपल्या हातून धर्म घडावा हा आहे, परंतु लोक ते धन क्षुल्लक रती सुख आणि इतर ऐहिक सुखे भोगण्याप्रित्यर्थ वाटेल तसे खर्च करतात. खरे पाहता पैसा घाटी असला म्हणजे शास्त्रांचा अभ्यास, धर्मकार्य व दान धर्म निश्चितपणे करता येतात आणि त्यामुळे परमात्म्याविषयीचे ज्ञान जोडता येते. असा हा स्वतःचा पैसा परमेश्वराकडे नेणाऱ्या मार्गावर आपल्याला चढवतो आणि मग मनाला सुख शांती लाभते. सुरुवातीला पुष्कळ दिवसपर्यंत बाबा काहीही घेत नव्हते. जळक्या काड्या गोळा करीत आणि त्याच खिशात भरीत असत. भक्त असो की अभक्त असो कोणापाशी काहीच मागत नसत. एखाद्याने जर तांब्याचा पैसा ठेवलाच तर त्याची तंबाखू किंवा तेल विकत आणत. तंबाखूचे फार प्रेम होते आणि विडी किंवा चिलीम पण ओढत असत. त्यातून चिलमीच्या ओढण्याला सीमाच नव्हती. बहुतेक तर ती नेहमी सध्या पेटलेलीच असायची. पुढे कोणाच्या मनात आले की
की संतांच्या दर्शनाला रिकाम्या हाताने दक्षिणेशिवाय कसे जावे, म्हणून ते दक्षिणा घेऊन जाऊ लागले. एखाद्याने 1 पैसा दिला तर ते खिशात घालीत असत, परंतु जर ढबू पैसा ठेवला तर जसाच्या तसा परत करीत असत. ढबू पैसा म्हणजे 2 पैशाचे नाणे. एखाद्याने जर 2 पैशाचे नाणे दिले तर मग ते तसेच त्याला परत देत असत. असा क्रम खूप दिवस चालला. पण पुढे काही काळानंतर साईबाबांचे महात्म्य वाढले. भक्तांचे थवेच्या थवे येऊ लागले आणि विधीपूर्वक त्यांचे पूजन चालू झाले. पूजेची पूर्णता सोने, फुले व दक्षिणा दिल्याशिवाय होत नसते. हा नित्य पूजेचा विधिक्रम पूजा करणाऱ्यांना शास्त्राच्या आधारासह ठाऊक होता. राजाला अभिषेकाच्या वेळी पाणी शिंपडताना किंवा पाद्यपूजा करताना पूजा करणारे भेट आणतात. तसेच गुरुच्या पूजेलाही दक्षिणा आणली जाते. उच्च देवी दक्षिणावंत, हिरण्यदा अमृतवंत, हेमदाता शुद्धिमंत असे वेद भागात सांगितलेले आहे. आता उच्च देवी दक्षिणावंत म्हणजे दक्षिणा देणारे उच्च पदाला म्हणजे स्वर्ग लोकाला पोचतात. हिरण्यदा अमृतवंत म्हणजे सुवर्णदान किंवा हिरण्य नामक नाणी देणाऱ्यांना मोक्ष प्राप्त होतो. हेमदाता शुद्धिमंत म्हणजे सोने देणाऱ्याचे चित्त शुद्ध होते. गंध लावल्याने शुद्ध पावित्र्य प्राप्त होते. म्हणजे परमेश्वराला गंध लावल्याने शुद्ध पावित्र्य प्राप्त होते. अक्षता वाहिल्याने आयुष्याची वाढ होते. फुले व पानांचा विडा अर्पण केल्याने संपत्ती व ऐश्वर्य प्राप्त होते. फुले व पानाचा विडा अर्पण केल्याने संपत्ती व ऐश्वर्य प्राप्त होते आणि दक्षिणा दिल्याने खूप द्रव्याची प्राप्ती होते. पूजेच्या साधनात जसे गंध, अक्षता, फुले व विडा हे महत्वाचे, तसेच दक्षिणा व सोन्याचे फुलही महत्वाचे असून त्यामुळे बहुधनतेचे फळ वाट्यास येते. देवाच्या पूजेच्या प्रसंगी तिच्या पूर्णतेसाठी जशी दक्षिणा लागते, तशीच व्यवहारात व्रताच्या उद्यापनाच्या प्रसंगी व वायनदानी सुवर्ण द्यावे लागते. आता वायनदानी सुवर्ण द्यावे लागते म्हणजे काही व्रतानिमित्त ब्राह्मणांना किंवा सुवासिनींना फळे, मिठाई वगैरेची देणगी देतात. त्याला वायनदानी असं म्हणतात. जगाचा हा घेण्या आणि देण्याचा सगळा व्यवहार रोख पैशावरच केला जातो. आपली प्रतिष्ठा कमी होऊ नये म्हणून लोक अशा प्रसंगी यथायोग्य पैसा खर्च करून ती कायम ठेवतात. हिरण्य गर्भस्थ इत्यादी मंत्र उच्चारून देवपूजेला जर दक्षिणा मान्य आहे तर मग संत पूजनाला का नको? संतांच्या दर्शनाला जाताना आपापल्या ज्ञानाप्रमाणे कोणाच्या काय मनात कल्पना असतात. सर्वांचे एकमत जुळणे कठीणच असते. कोणाच्या मनात भक्तीचा भाव असतो तर कोणी संतांची पारख करायला जातो, तर कोणी म्हणतो आपल्या मनातले सांगेल तोच या जगात खरा संत होय. कोणी दीर्घायुष्य मागतात, तर कोणी हत्ती, सोने, संपत्ती व मालमत्ता मागतात. कोणी पुत्र, पौत्र वगैरे मागतात, तर कोणी कधीही कमी न होणारी सत्ता मागतात. बाबांची शैली खरोखरच आघात व आश्चर्यकारक होती. कोणी गृहस्थ जरी त्यांची चेष्टा किंवा बदनामी करण्याच्या हेतूने गेला तरी त्याची ती दुष्टबुद्धी नष्ट होऊन जात असे आणि तो त्यांच्या चरणकमली रमून जात असे. हे भाग्य जरी त्याच्या प्रारब्धात नसेल तरी त्याच्या मनाला पश्चाताप तरी होत असे आणि त्याचा अहंकार खात्रीने गळून जाऊन बाबांचा खरा व निश्चित बोध तो अनुभवत असे. हे सर्वसामान्य भक्त सदा सर्वदा संसारात आसक्त होते. त्यांची मने दक्षिणा देऊन शुद्ध व्हावीत हीच बाबांची इच्छा होती. यज्ञेन दानेन तपस्सा हे वेदवाक्य आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांना दक्षिणा देण्याच्या साधनाची युक्ती स्पष्ट शब्दात सांगत असते. भक्त स्वार्थी असो की परमार्थी असो, दोघांनी इच्छित प्राप्तीसाठी व आपल्या कल्याणासाठी आपल्या गुरुला दक्षिणा द्यायला हवी. ब्रह्मदेवाने देखील देव, दैत्य व मानव या त्यांच्या 3 बालकांना त्यांनी ब्रह्मचर्य संपल्यावर उपदेश मागितला असताना हेच सांगितले. द या एका अक्षराचा उपदेश केला आणि त्यावरून ते तिघे काय समजले हे विचारून तो पक्काही केला.
खरोखर गुरु व शिष्य यांचा खेळ विलक्षण असतो. दांत व्हावे म्हणजे संयम करावा असे देव समजले, दया करावी असे असुर समजले व दान करावे असे मनुष्य समजले. आणि ब्रह्मदेव हे ऐकून बरोबर आहे, तुमचे कल्याण हो असे म्हणाले. हे देव दुसरे कोणी नसून मानवच असतात, फक्त स्वभावाने ते वेगळे असतात. आसुर देखील मानवच असतात, पण ते हिंसा करणारे, दुष्ट व क्रूर असतात. मानवांना महाभयंकर लोभ गांजत असतो. असे मानवाचेच 3 प्रकार आहेत. लोभाने ग्रासलेल्या मानवाला लोभरूपी खड्ड्यातून बाहेर काढण्याकरता कृपेचे सागरच असलेले श्री साईनाथ भक्तांच्या कल्याणाच्या इच्छेने त्यांचा हात वर ओढून घेत असत. तैत्तिरीय उपनिषदातील पहिल्या वल्लीच्या 11व्या अनुवाकात दानाच्या अनेक प्रकार सांगितलेले आहेत. त्यातील प्रत्येक प्रकार नीट ऐका. जे द्यायचे ते नेहमी श्रद्धापूर्वक द्यावे. श्रद्धेशिवाय दिलेले दान पावत नाही. राजाच्या आज्ञेमुळे, शास्त्रात सांगितले म्हणून किंवा भीतीने, अगदी लाजेने सुद्धा पण काहीतरी द्यावे. विवाह म्हणजे लग्न वगैरे कार्यप्रसंग जगात असतात, तेथेही भेटीच्या वस्तू किंवा रोख पैसे द्यावे लागतात. ते देऊन मित्रत्वाचे कर्तव्य सांभाळावे अशी लोकव्यवहाराची शिकवण आहे. साईबाबा देखील द या अक्षराने भक्तांच्या कल्याणासाठी त्यांच्याकडून हेच मागत असत. ते म्हणत, दया करा, दान द्या आणि दांत व्हा, म्हणजे अत्यंत सुख पावाल. अदांतता, अदानता आणि अदयाळुता या 3 दोषांचा नाश करण्यासाठी हा 1 अक्षराचा लहानसा उपाय आपल्या शिष्यांसाठी गुरु महाराज योजित होते. काम, क्रोध व लोभ हे आत्मउन्नतीसाठी अशुभ आहेत. त्यांच्यावर विजय मिळवणे फार कठीण आहे, म्हणून हा सोपा उपाय सांगितला. हा दकाराचा एकाक्षरी उपाय जसा श्रुतीत तसाच स्मृतीतही सांगितला आहे. काम, क्रोध व लोभ ही नरकाची 3 दारेच आहेत. त्यांच्या पायी आपला नाशच ठरलेला, म्हणून त्यांना निश्चितपणे सोडून द्यावे. श्री साई समर्थ अत्यंत दयाळू आहेत. भक्तांच्या कल्याणासाठी त्यांच्याकडून ते दक्षिणा मागत होते आणि त्यामागचे शिक्षण देत होते. दक्षिणेची तर काय किंमत. गुरुचे वचन पाळायला जो आपला प्राण देखील द्यायला तयार नाही, त्याचा परमार्थ काय कामाचा. खरेच भक्तांच्या कल्याणाशिवाय बाबांना दक्षिणेचे काय कारण असणार. त्यांचे स्वतःचे जीवन काही दक्षिणेवर अवलंबून नव्हते. पोट भरण्यासाठी तर ते भिक्षा मागत होते. मग दक्षिणा मागण्यामागे त्यांचा कोणता स्वार्थ असणार. दक्षिणेचे दान देऊन आपल्या भक्तांचे चित्त शुद्ध व्हावे हाच त्यांचा हेतू होता. सारांश वर दर्शविलेल्या वेद वचनानुसार दक्षिणेचे दान आधी घडून आणल्याशिवाय गुरुचे पूजन संपूर्ण होत नसते. आता हा दक्षिणा ग्रंथ पुरे. त्याच्या चर्चेचा अर्थ स्पष्ट झाला. बाबांना कसली आशा नव्हती किंवा स्वार्थ नव्हता. फक्त भक्तांच्या कल्याणासाठी ते दक्षिणा मागत होते. तरी आता पुढचा कथाभाग संपूर्णतया निवेदन करूया. त्यातील रतनजी दक्षिणा प्रसंग व साईबाबांचे छानसे कौतुक ऐकावे. श्रोत्यांनी हे अद्भुत कथानक पूर्ण सद्भावपूर्वक ऐकावे आणि साईबाबांचे स्वरूप कसे व्यापक व अलौकिक आहे ते पाहावे. शेठजींकडून दक्षिणा मागताना साईबाबांनी पूर्वीचा वृत्तांत सांगितला, परंतु तो शेठजींच्या चित्ताला आठवत नव्हता. म्हणून त्यांना आश्चर्य वाटले. तू मला 3 रुपये 14 आणे दिले होतेस, ते मला ठाऊक आहे. आता बाकी राहिलेले जे तू आणले आहेस त्याची मला दक्षिणा दे, असे बाबा रतनजींना म्हटले. रतनजी शेठजींना बाबांचे हे पहिलेच दर्शन होते. तेव्हा बाबांचे हे बोलणे ऐकून ते आश्चर्यचकित झाले आणि आठवू लागले, आपण पूर्वी शिर्डीत कधीच आलेलो नाही, कोणाबरोबर काहीही पाठवलेले नाही. असे असता साई महाराज जे म्हणतात ते आश्चर्यकारक नाही का. असे कधीच घडले नसल्याने ते मनात फार अवघडून गेले. त्यांनी बाबांना दक्षिणा दिली आणि नमस्कार केला, परंतु ते कोडे काही त्यांना उलगडले नाही. शेवटी ते तसेच राहून गेले. शेठजींनी आपला येण्याचा हेतू सांगितला.
पुन्हा पायी लोटांगण घातले आणि हात जोडून बसले. शेठजी मनात खूप समाधान पावले आणि ते बाबांना म्हणाले, बाबा, बरे झाले, आज आपल्या पायांचे दर्शन झाले. माझे पूर्वजन्मीचे भाग्य उदयाला आले. मी दुर्दैवी, मला फारसे ज्ञान नाही. मला पूजा अर्चा यज्ञ ठाऊक नाही. नशिबाने त्रिकाल ज्ञानी अशा आपल्यासारख्या सुज्ञ संतांचे दर्शन झाले. आपल्याला माझी चिंता ठाऊकच आहे. ती कृपावंत होऊन आपण दूर करा व हे दयाळा या अनन्य भक्ताला पायापासून दूर लोटू नका. हे ऐकून श्री साईबाबांना शेठजींविषयी दया उत्पन्न झाली आणि म्हणाले, उगाच काळजी करू नकोस. तुझ्या दुर्भाग्याला आता उत्तरती काळ लागली समज. बाबांनी शेठजींच्या हातावर उदीचा प्रसाद दिला, डोक्यावर कृपेचा हात ठेवला आणि मनाची मुराद पुरवी लावला असा आशीर्वादही दिला. मग रतनजी शेठजींनी बाबांची आज्ञा घेतली आणि नांदेडला परत येऊन जे जे जसे घडले तसे तसे सविस्तर दासगणूंना सांगितले. यथायोग्य दर्शन झाले, मन भरपूर आनंदित झाले आणि प्रसादपूर्वक आश्वासन व आशीर्वादही मिळाला. सर्व यथास्थित झाले, परंतु एक गोष्ट मात्र मला समजली नाही. 3 रुपये 14 आणे तू मला दिलेस ते मला ठाऊक आहे, असे जे बाबा मला म्हणाले त्याचा अर्थ काय मला कळलेला नाही. तुम्ही तरी तो सारा स्पष्ट करून सांगा. कुठले रुपये, कुठले आणे व हे देणे तरी पूर्वी कुठून घडले? शिर्डीला माझे हे पहिल्यांदाच जाणे झाले आहे. यातील तात्पर्य मला काहीच कळत नाहीये. मला काहीच उलगडा होत नाही. हे सर्व मला अत्यंत गूढ व न समजणारे कोडेच वाटते. आपणाला तरी ते उलगडते का? दासगणू विचार करू लागले, हा तर एक चमत्कारच झाला. काय बरे याचा अर्थ असावा? त्यांच्या मनाचा काहीच निश्चय होत नव्हता. मग खूप विचार केल्यावर त्यांच्या मनाला एका अवलियाची मूर्ती आठवली, ज्यांना लोक मौली साहेब म्हणत असत. जातीने ते मुसलमान होते, परंतु त्यांचे वागणे व दिनचर्या एखाद्या संतासारखी होती. हमालीचा धंदा करून ते दैवत ठेवील त्याप्रमाणे राहत होते. त्यांचे चरित्र जर सविस्तर सांगू लागलो तर या ग्रंथात विषयांतर होईल. तशी मौली साहेबांची चरित्र कथा नांदेड येथे सर्वांनाच ठाऊक आहे. रतनजी शेठजींचे शिर्डीला जाणे ठरल्यावर या मौली साहेबांची फेरी आपणहून सहज त्यांच्या घरी आली. त्यांच्या दोघांचे एकमेकांवर पुष्कळ प्रेम होते. शेठजींनी मौली साहेबांना उपचारपूर्वक फुलांचा हार व फलपान अर्पण केले आणि अचानक स्फूर्ती झाल्याने छोटासा खानाही दिला. गणुदासांना त्या क्षणी त्यानिमित्त झालेल्या खर्चाची आठवण झाली, म्हणून त्यांनी खर्चाची यादी मागवली. पै न पै सर्व धरली आणि एकंदर बेरीज केली. बेरीज अगदी बरोबर 3 रुपये 14 आणे झाली. जास्त नाही आणि कमी नाही. बाबांनी त्याची पावती द्यावी. या बाबांच्या अष्टपैलूपणाचे सर्वांना आश्चर्य वाटले. साईबाबा ज्ञानाचे साक्षात राशी होते. मशिदीत बसून कुठल्याही देशात घडणारे भूत, भविष्य व वर्तमान जाणत होते. साई समर्थांची सर्व भूतमात्रांशी एकात्मता असल्याशिवाय हा प्रकार अनुभवता येईल किंवा दुसऱ्याला सांगता येईल का? नांदेड शिर्डीपासून कितीतरी दूर व दोन्ही ठिकाणांमध्ये अंतरही बरेच. तसे दोन्ही संत एकमेकांना न ओळखणारे. मग साईबाबांना ही तार यावी कशी? साई महाराज तो मी एक आणि मौली बुवा तो आणखी दुसरा कोणी, असे भेदबुद्धीचे ज्ञान किंवा वेगळेपणा दोघांमध्ये नव्हता. मौली बुवांचा जो आत्मा तो सर्वांच्या हृदयातील आत्मा होता, परंतु या एकात्मतेच्या धर्माच्या वर्माला जाणेल तो धन्य होय. बाहेरून शरीराने जरी ते दोघे वेगळे होते तरी मनाने एकमेकास जोडलेले होते. ते दोघे हे बोलण्याचे योग्य नव्हे, कारण ते कधीही वेगळे नव्हते. त्या दोघांचे एकच ज्ञान, एकच प्राण, एकच उद्देश व दोघेही सारख्या वृत्तीने पूर्ण चैतन्ययुक्त होते. शिर्डी व नांदेड्यात खूप अंतर असले तरी दोघांचे मन एकच होते. त्यांचा एकच प्राण व एकच देह होता. म्हणूनच ही एकमेकांना तार मिळाली. साधू संतांचे हे किती नवल. त्यांच्या तारायंत्रांना तारा नसतात, तरी या पृथ्वीवर कोठेही काहीही घडले तरी ते त्यांना ठाऊक असते. असो, पुढे योग्य काळ लोटला आणि रतनजींना देव पावला. त्यांच्या पत्नीला गर्भ राहिला आणि त्यांच्या आशारूपी वृक्षाला पालवी फुटली. योग्य वेळी त्यांचे कुटुंब बाळंत झाले आणि बाबांचे आशीर्वचन खरे झाले. पुत्ररत्न जन्माला आल्याने रतनजी आनंदित झाले.
पुष्कळ वर्षे दुष्काळ असावा आणि अचानक पाऊस पडावा, त्याप्रमाणे पुत्र संतान प्राप्तीमुळे रतनजींना पूर्ण समाधान लाभले. तो वंशरूपी वेल जो एकदा फुलला तो यथाक्रम वाढत गेला. मुला मुलींनी चहूकडून बहरला आणि रतनजी सुखी झाले. यानंतरही ते साईबाबांच्या दर्शनाला जात असत आणि त्यांचे आशीर्वाद पावत असत. रतनजींच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या आणि ते मनाने संतुष्ट झाले. वसंत ऋतूत आंब्याला जरी खूप फळे आली तरी सर्वच फळे पिकत नाहीत. त्याप्रमाणे रतनजींच्या 12 मुलात 4च जिवंत राहिली आणि ती सध्या सुखाने आनंदाने नांदत आहेत. नशिबाने जे जे घडले त्यातच सुख मानावे अशा गोड स्वभावाचे रतनजी तीळभरही दुःखी झाले नाही. आता पुढील कथेचे सार सांगतो. हे सर्व स्थावर व जंगम साईंनी व्यापलेले आहे. याचा खरोखर अनुभव कोणीही कोठेही स्वस्त बसून घ्यावा. ठाणे शहराचा एक गरीब चोळकर आडनावाचा दिनग्रस्त होता. त्याच्या भावपूर्ण भक्तीवर गुरुश्रेष्ठ कसे प्रसन्न झाले. ज्याने साईबाबांना पूर्वी कधीही पाहिले नव्हते तरी त्यांना त्याने कसा नवस केला, त्याच्या मनाची इच्छा कशी पूर्ण झाली आणि त्याला त्याचा काय अनुभव आला हे सर्व आता ऐका. प्रेमाशिवाय भजन काय कामाचे, अर्थ समजण्याशिवाय पोथी वाचून काय उपयोग आणि भावभक्तीशिवाय देव कुठला लावायला. ती सर्व फुकटची मेहनतच. कुंकवाच्या टिळ्याशिवाय कपाळ व अनुभवाशिवाय ज्ञान व्यर्थच असते. हे निव्वळ पुस्तकी विद्येचे बोल नाहीत. अनुभव घेऊन श्रोत्यांनी त्याची किंमत करावी. हा साईंच्या लीलांचा ग्रंथ कशाकरिता आणि त्याचा संबंध काय हे मला ठाऊक नाही. माझ्याकडून साईबाबांनी तो लिहिला. त्यांनाच त्यांचा हेतू माहीत. ग्रंथ लिहायला अधिकारी व्यक्ती लागते. मी तर फक्त साईबाबांची चाकरी करतो आणि त्यांच्या आज्ञेने हे दप्तर सांभाळतो. श्रोते तहानेने व्याकुळ झालेले चातक आहेत व साई समर्थ स्वानंदाचे मेघ आहेत. त्यांची तहान भागवायला ते अनंत कथारूपी पाण्याचा वर्षाव करीत आहेत. ज्यांच्या प्रभावाने ही माझी वाणी त्यांच्या चरित्राचे वर्णन करीत आहे. त्यांच्या चरणाच्या धुळींच्या कणात हे माझे शरीर लोळण घेवो. या माझ्या वाणीला प्रेरणा देणारे तेच. त्यांच्याच पायी माझ्या चंचल मनाला स्थिरता लाभो. जसे हे शरीराचे व वाणीचे भजन तसेच माझे मानसिक भजनही मला अखंड सुखदायक हो. मी तर साईबाबांचा दीन निरोपी आहे. चरित्र बोलणारे व बोलविणारे जरी साईबाबा स्वतःच संपूर्णपणे नटले असले तरी श्रोता काय त्यापेक्षा वेगळा आहे. तो सुद्धा साईबाबांहून दूरचा नाही. दिसायला हा केवळ आयुष्याचा साधा आचरण क्रम दिसतो, परंतु हा सर्व साईबाबांचा खेळ आहे. त्यांनी स्वतःच प्रेमळ खिलाडी होऊन ही प्रबळ लीला मांडली आहे. साईबाबांचे चरित्र आगाध आहे. भक्तांना विचित्र अनुभव दाखवून मला निमित्त मात्र करून आपल्या भक्त समूहाला त्यांनी संतुष्ट केले. हे नुसते चरित्रच नाही तर सुखाचा ठेवा आहे व श्रेष्ठ मोक्षाची मिठाई आहे. ज्याचे खास वेगळे भाग्य असेल त्यानेच याचे भक्तिभावाने सेवन करावे. गुरुकृपेच्या महिम्याची व नवलाची आम्हा भक्तांना आठवण राहावी म्हणून भक्तांच्या विश्रामासाठी हे ग्रंथ रचण्याचे परिश्रम घेतले. हे चरित्र जर आवडीने वाचले तर भक्तांचा ऐकण्याचा आनंद वाढेल. त्यातील कथा पुन्हा पुन्हा वाचल्या आणि त्याप्रमाणे जर आचरण केले तर भक्ती व प्रेम वाढेल. हे चरित्र जर रात्रंदिवस ऐकले तर मायेच्या मोहाचे बंधन तुटेल. त्रिपुटीचे भान वितळून जाईल आणि श्रोतेजन सुख संपन्न होतील. हेमाडपंत बाबांचे चरण पकडून त्यांना अनन्यपणे शरण जातात. एकही क्षण थांबू शकत नाहीत आणि चरणावर अखंड लोटांगण घालत आहेत. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा रतनजी साई समागम नावाचा 14वा अध्याय समाप्त झाला. आपली ही लहानशी साई सेवा श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. ओम श्री साईराम.